रक्षा ऑटो फ्यूल पेट्रोल पंप मुक्ताईनगर या ठिकाणी सशस्त्र दरोडा। सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसांपासून मुक्ताईनगर शहरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे। चोऱ्या दरोडे आधी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत केला जात होता, परंतु अलीकडे मुक्ताईनगर शहरात दिवसाढवळ्या सुद्धा घरफोड्या होत आहे। आज मुक्ताईनगर बोदवड चौफुली जवळील रक्षा ऑटो फ्यूल नामक पेट्रोल पंपावर रात्री 10:30 वाजेच्या दरम्यान 2 कर्मचारी पंपावर काम करत असताना एका मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरत होते। तेवढ्यात मोटरसायकलवरून आलेल्या 4 ते 5 जणांनी हातात बंदुका घेऊन कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लावून पंपावरील केबिनमध्ये घेऊन गेले। मारहाण करून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेतली। केबिनमधील कम्प्युटर तसेच इतर साहित्यांची तोडफोड सुद्धा केली। तसेच डीव्हीआर सोबत घेऊन काही क्षणातच दरोडेखोरांनी दरोडा टाकून जवळपास 1 लाखाच्या वर रोकड कर्मचाऱ्यांची मोबाईल घेऊन पसार झाले आहे। त्यानंतर लागलीच पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय पाटील आपल्या पोलीस पथकासह हजर झाले। पुढील कारवाईसाठी फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे। आज आपण आलो आहे रक्षा ऑटो फ्यूल या पंपावरती। आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, या पंपावरती काही अज्ञात दरोडेखोरांनी येऊन 5 ते 6 लोकांनी येऊन इथं हल्ला चढवून या लोकांना मारहाण करून इथून काही लूट केलेली आहे। त्यामध्ये जे कर्मचारी आहेत त्या पंपावरती काम करणारे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय घटना घडली होती। भाऊ इथं आपलं नाव सांगा। दिलीप खोसे राहणार पिंपरी आकारात। काय घटना घडली होती आज? आम्ही 2 जण डिझेल भरत होतो गाडीमध्ये। 2 मोटरसायकली आल्या, त्यावर 5 लोक होते आणि त्यांनी गन काढले आणि आमच्या कानपट्ट्यावर ठेवले आणि मारहाण केली आणि सगळी कॅश घेऊन गेली। किती एकूण लोक किती होते ते आलेले? 5 लोक आलेले होते। कशाने आलेले होते? कशाने आले होते? मोटरसायकलवरती। इथं तुमचे किती कर्मचारी होते एकूण? 2 लोक होते। 2 लोक होते। 2 गाडीवाले 2 आम्ही। दोघांनाही मारहाण झालेली आहे। बाहेरचे गाडीवर जे लोक पेट्रोल भरण्यासाठी आलेले होते त्या लोकांना सुद्धा मारहाण झालेली आहे। त्यांना सुद्धा मारहाण झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.